नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर पंप योजना पूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे। पण या योजना राबवण्यात येत असताना शेतकऱ्यांना ही योजना एक डोकेदुखीसारखी वाटू लागली आहे। कारण की खूप सारे शेतकरी या योजनेची खूप आतुरतेने वाट पाहत होते। आता शेतकऱ्यांना वाटत होतं की या योजनेद्वारे आपल्याला सर्वांना सौर पंप योजनेचा लाभ भेटून जाईल, पण या योजनेतून या शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त डोकेदुखीच भेटले आहे। कारण काय, या व्हिडिओमध्ये आपण नक्की शेवटपर्यंत पाहू। शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये फॉर्म भरले त्यांना पैसे भरण्याचं ऑप्शन आले, पैसेही त्यांनी भरून टाकले। पण पैसे भरल्यानंतर 6 महिने 10 महिने झाले, 9 महिने झाले, 2 महिने झाले, 4 महिने झाले, असे शेतकरी पण आहेत 8-8 9-9 महिने झाले त्यांना वेंडर सिलेक्ट करण्याचं ऑप्शन येऊन सुद्धा त्यांना वेंडर त्या ठिकाणी दाखवत नाहीत। आता वेंडर लिस्ट मध्ये ऍड होण्याची पण संख्या काही प्रमाणात ऍड होत आहेत, पण काही वेळातच ते वेंडर गायब होत आहेत। त्यांचा कोटा 400 500 1000 अशा प्रमाणाचा कोटा असल्यामुळे आणि जे वेंडर आपले शेतकरी वेंडर सिलेक्ट करण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो कोटा तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वेळ थांबेल, 5 मिनिटे थांबेल का 10 मिनिटे थांबेल याची शाश्वता कोणीही देऊ शकत नाही। आता या योजनेमध्ये सर्वात मोठा मायनस पॉइंट हाच आहे की वेंडर त्या ठिकाणी ऍड होत नाहीत। आता आपण पाठीमागे खूप सारे व्हिडिओ मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला की मार्च नंतर तुम्हाला खूप सारे वेंडर या योजनेमध्ये ऍड होण्याचं भेटून जातील किंवा ह्या योजनेमध्ये मार्च नंतर खूप सारे वेंडर तुम्हाला पाहायला भेटून जातील। 19-25 वेंडर आपल्या माहितीप्रमाणे ऍड होणार होते। आपण ज्या वेंडरशी कॉन्टॅक्ट केलं, ज्या कंपनीशी कॉन्टॅक्ट केलं त्यांच्याकडून आपल्याला माहिती भेटली होती की मार्च नंतर आमचे जे टेंडर आहेत ते रिन्यू होणार आहेत, त्यानंतर आम्ही या मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये तुम्हाला पाहायला भेटून जाईल। पण सध्या आता मार्च संपला, एप्रिल पण संपत आला, पण खूप साऱ्या ठिकाणी वेंडर लिस्टमध्ये वेंडर अजूनही दिसत नाहीत। हा तर झाला वेंडरचा गोळ। आता वेंडर ज्यांनी सिलेक्ट केले होते त्या शेतकऱ्यांना पण खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते समस्यांना सामोरे जाऊ लागत आहे। वेंडर सिलेक्ट केल्यानंतर 2 महिने 3 महिने झाले त्यांना पंप बसवला जात नाही। पंप बसवण्यात विचारण्यात आले, त्यांचं परस्पर वेंडर ट्रान्सफर केलं जातं, दुसऱ्या वेंडरकडे त्यांचं जे आहे ते पंप बसवण्याचे टेंडर ट्रान्सफर केलं जातं। असे मोठा भोंगाळ कारभार या योजनेमध्ये चालू आहे। तर या प्रकारचा कारभार सध्या तर या योजनेमध्ये चालू आहे। आपण या योजनेच्या सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे खूप दिवसापासून या योजनेविषयी आपण व्हिडिओ पण टाकला आहे। आपण वेंडर ऍड होण्याची वाट पाहत होतो, नंतरच आपण या विषयावर डिटेलमध्ये तुम्हाला माहिती। पण खूप आपण कंपनीशी पण कॉन्टॅक्ट केला, बरेच सारे नामांकित कंपन्या, शक्ती असेल, जैन असेल, टाटा असेल, कोसल असेल, या कंपन्या स्वतःहून सांगत आहेत की आम्ही वेंडर लिस्टमध्ये ऍड होण्यास तयार आहे, आमचे टेंडर पण आम्ही भरले गेले आहे, पण आम्ही अजून या वेंडर लिस्टमध्ये ऍड। आता नक्की दोष कुणाचा आहे यामध्ये? जी योजना चालवणारी जी सिस्टीम आहे यामध्ये नक्की दोष आला आहे का? जे कंपनी ऍड होतात, जे वेंडर ऍड होतात यांना टेंडर भरण्यामध्ये काय चुका केल्या किंवा टेंडर भरत नाहीत हे अजून स्पष्टपणे शेतकऱ्यांसमोर, सामान्य माणसासमोर अजून सामोरं आलेले नाही। ही एक चिंतेची गोष्ट असू शकते। आता वेंडर कधी ऍड होणार ही एक रहस्यमय गोष्ट राहिलेली आहे, ही आपण म्हणू शकतो एक रहस्यमय गोष्ट झालेली आहे। खूप साऱ्या ठिकाणी वेंडर दिसत आहेत, तर काही वेळ दिसत आहेत, काही वेळ गायब होत आहेत। वेंडर दिसत असूनही माणसांनी, लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्या, लोकांनी पहिल्यांदा पेमेंट केलेलं आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, सरकारने लक्षात ठेवली पाहिजे। जर आपण ज्या योजनेची आपण अंमलबजावणी करत असतो त्या योजनेमध्ये जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडून पेमेंट घेत असेल तर शेतकऱ्यांना त्याची शाश्वती असली पाहिजे की तुमच्याकडून पेमेंट घेतल्यानंतर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळेल किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल। या दोन्ही मध्ये काहीतरी घडलं पाहिजे ना। शेतकऱ्यांचं तुम्ही फॉर्म ही रिजेक्ट करत नाही, त्यांना तुम्ही पंप सेट ही देत नाही, तुम्ही त्यांना फक्त ताटकळत ठेवत आहे या योजनेमध्ये, किंवा वेंडर सिलेक्शन त्यांचं लिस्टमध्ये वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन देता दिसत आहे, वेंडर दिसत नाहीत, असाच एकदम चुकीचा प्रकार या योजनेमध्ये चालू आहे। ही दुरुस्ती कधी होते आणि कधी या योजनेचं सुरळीतपणे चालू होते याविषयी आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ बनवून माहिती देण्याचा प्रयत्न करणार। सध्या तरी ज्या नामांकित कंपन्या आहेत त्या ऍड होण्याची चान्सेस शक्यता आहे की ऍड होतील, पण आता शाश्वती देऊ शकत नाही आपण की कधी ऍड होतील, काय ऍड होतील, कारण की बऱ्याच वेळा सांगून पण त्या कंपन्या ऍड होतच नाहीत। आता काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? टेंडर त्यांचे ऍक्सेप्ट होत नाहीत का त्यांच्याकडे कोटा शिल्लक नाही, असा काही प्रॉब्लेम त्यांच्याकडून सांगण्यात येत नाही। स्पष्ट उत्तर आपल्याला ना महावितरणकडून भेटत आहे ना एखाद्या कंपनीकडून भेटत आहे। व्हिडिओला नक्की शेअर करा, आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, अशीच महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।